नमस्कार, मी ऋषिकरत मित्रांनो. आर-टी म्हणजेच राईट टू एज्युकेशन अंतर्गत तुमच्या जवळच्या ज्या प्रायव्हेट स्कूल आहेत किंवा सरकारी शाळा आहेत, अनुदानित शाळा आहे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत, या शाळांमध्ये तुम्ही तुमच्या पाल्याचं मोफतमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. आता आर-टी 2024-25चे ऑनलाईन फॉर्म केव्हा सुरू होणार आहेत? आता नवीन याचं जे नियमावली आले आहेत, नवीन नियम काय आहेत, त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुमच्या पाल्याचं वय किती असलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही आर-टी 25% अंतर्गत तुम्ही तुमच्या पाल्याचा हा ऑनलाईन फॉर्म भरू शकता. आणि ऑनलाईन फॉर्म भरायला केव्हा सुरुवात होणार आहे याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी नवीन नियमावली काय आहेत बघूयात. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा पॉईंट, आर-टी 2024-25साठी ऑनलाईन फॉर्म केव्हा सुरू होणार आहे? एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म सुरू होतील. ते ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आता तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत, नवीन नियमावली काय आहेत आणि वयाची मर्यादा काय हे आता बघूयात. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण या ठिकाणी आर-टी अंतर्गत जे नवीन परिपत्रक आलेले, नवीन नियम, काही निकष आलेले ते या ठिकाणी बघणार आहोत. महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालय पुणे यांच्यामार्फत हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे आर-टी ॲडमिशन 2024-25साठी. आता दिनांक 3/4/2024ला हे परिपत्रक आलेलं आहे, 3 तारखेला. आता या ठिकाणी काय काय अंतर्गत आहे तर काही निकष, डॉक्युमेंट्स आणि वयाची अट, तिन्हीसुद्धा पॉईंट आपण या ठिकाणी क्लिअर करणार आहे. आर-टी 2024-25 शैक्षणिक वर्षासाठी 25% ऑनलाईन प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण सूचना, म्हणजेच फॉर्म भरण्यापूर्वी तुम्हाला या सूचना माहीत पाहिजे. दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक वर्ष सन 2024-25 करता आर-टी 25% प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. दिनांक 9/2/2024 मधील सुधारित निकष या ठिकाणी देण्यात. ते काय नवीन निकष ते आपण खाली या ठिकाणी बघणार आहोत. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरता वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना आर-टी अंतर्गत 25% राखीव जागांकरता प्रवेश प्रक्रियेबाबत पुढील सूचना या ठिकाणी देण्यात आल्या. म्हणजे सर्व कॅटेगरीच्या मुलांना ह्या सूचना राहतील. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिनियम 2009 मधील सुधारित अधिसूचना 9/2/2024 नुसार वंचित, दुर्बल, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना आर-टी 25% प्रवेशाच्या अनुषंगाने प्राधान्यक्रम ठरविण्यात नेण्यात येत आहे. म्हणजेच काय तर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचा. 1 नंबरला ही शाळा, 2 नंबरला ती, 3ला ही, 4ला ही, अशा पद्धतीने. विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून म्हणजे राहत्या ठिकाणापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर अनुदानित शाळा, शैक्षिक शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था शाळा, स्वयंअर्थसहाय्यित शाळा, या शाळा तुम्हाला या ठिकाणी निवडता येतील. कोणकोणत्या तर या ठिकाणी अनुदानित शाळा असतील किंवा शासकीय शाळा असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा किंवा स्वयंअर्थसहाय्यित शाळा, या शाळा तुम्ही निवडू शकता. वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना 25% प्रवेश देताना अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, स्वयंअर्थसहाय्यित शाळा असा प्रवेशासाठी प्राधान्यक्रम असणार आहे. म्हणजे या पद्धतीने तुम्ही 4 शाळा निवडू शकता. 1, 2, 3, 4 यांचा प्राधान्यक्रम तुम्हाला द्यावा लागणार आहे. त्याचा ऑनलाईन फॉर्म सुरू झाले की आपण त्यावरती फॉर्म घेणारच आहोत, कसा फॉर्म भरायचा. तथापि एखाद्या पालकाने प्राधान्यक्रम म्हणून अनुदानित शाळेऐवजी फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा किंवा शासकीय शाळा जर निवड करायची असलं तर ते सुद्धा निवड करू शकतात, अशा प्रकारे सांगण्यात येते. म्हणजे तुम्हाला जी शाळा हवी असेल ती शाळा तुम्ही निवडू शकता. मग स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा असो किंवा शासकीय शाळा असो किंवा मग तुम्हाला अनुदानित शाळेऐवजी जर का ती निवडायची असेल तर ती तुम्हाला निवडता येईल. अनुदानित जर निवडायची नसेल आणि शासकीय निवडायची असेल ती सुद्धा तुम्ही निवडू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला एक प्राधान्यक्रम द्यायचा आहे. आता प्राधान्यक्रम कशा प्रकारे द्यावा लागणार आहे ते समोर ऑनलाईन ज्यावेळेस फॉर्म सुरू होईल त्यावेळेस मी सांगेल. विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून म्हणजे राहत्या ठिकाणापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर अनुदानित शाळा किंवा शासकीय शाळा किंवा स्थानिक स्वराज्य शाळा नसतील व 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर स्वयंअर्थसहाय्यित शाळा असेल तर अशा परिस्थितीत त्या स्वयंअर्थसहाय्यित शाळेस मुलांना 25% प्रवेश अंतर्गत प्रवेश दिला जाईल. म्हणजेच काय
तर एखादा मुलगा राहतोय आणि त्याच्या राहत्या ठिकाणापासून 1 किलोमीटरवर अनुदानित शाळा नाही, शासकीय शाळा नाही, स्थानिक स्वराज्य शाळासुद्धा नाही. फक्त त्या ठिकाणी स्वयंअर्थसहाय्यित शाळा आहे, म्हणजेच या ठिकाणी प्रायव्हेट शाळा असतील तर तीसुद्धा तुम्ही एकच निवडू शकता. समजा अपवादात्मक परिस्थितीत जर असं झालं, तर विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळासुद्धा नाही, शासकीय शाळा नाही, स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा नाही आणि स्वयंअर्थच्या शाळा नाही. कोणतीच शाळा त्या मुलाच्या 1 किलोमीटरच्या अंतरावर नाही. तर विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून म्हणजे राहत्या ठिकाणापासून 3 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरील शाळांमध्ये प्रवेश उपरोक्त प्राधान्यक्रम देण्यात येतील. समजा कोणती शाळा नसेल तर 3 किलोमीटरपर्यंत यापैकी कोणतीही शाळा तुम्ही टाकू शकता. आता सर्वप्रथम डॉक्युमेंट्स बघूयात. आता या ठिकाणी आपण डॉक्युमेंटमध्ये काय लागणार आहे, तर तुम्हाला या ठिकाणी निवासी पुरावा म्हणजे रहिवासी पुरावा काय देऊ शकता, रेशन कार्ड देऊ शकता, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज किंवा टेलिफोन बिल, प्रॉपर्टी टॅक्स किंवा देयक, घरपट्टी, आधार कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र, पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक यापैकी कोणताही एक पुरावा तुम्ही निवासी किंवा रहिवासी पुरावा म्हणून या ठिकाणी देऊ शकता 2024-25साठी. आता समजा जर तुम्ही एखाद्या भाडेतत्त्वावर राहणाऱ्या पालकांकरता भाडेकरार हा महत्त्वाचा राहणार आहे. म्हणजे जर तुम्ही भाडेकरारावर राहत असाल तर तिथे भाडेकरार तुम्हाला द्यावाच लागेल. भाडेकरार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी 11 महिना किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा. म्हणजे कमीत कमी 11 महिन्याचा ॲग्रीमेंट या ठिकाणी तुम्हाला लागेल. हा भाडेकरार तुम्हाला द्यावाच लागेल. रहिवासी पुरावा म्हणून भाडेकराराची प्रत जोडतील तर त्यांनी कोणत्याही टप्प्यावर पडताळणी करण्यात येईल. म्हणजे जर तुम्ही रहिवासी पुरावा म्हणून भाडेकरार द्याला तर कोणत्याही टप्प्यावर त्याचा या ठिकाणी पडताळणी केली जाऊ शकते. तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा द्यावा लागेल, बर्थ सर्टिफिकेट वगैरे, कॅटेगरी म्हणजे कास्ट सर्टिफिकेट द्यावं लागेल, तहसील ऑफिसचं म्हणजे तहसील कार्यालयातील सक्षम अधिकाऱ्याने दिलेलं या ठिकाणी मग SDO वगैरे कोणी असो किंवा तहसीलदार असो त्याचं उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल तुम्हाला. नंतर इन्कम सर्टिफिकेट म्हणजेच उत्पन्नाचा दाखला तहसीलचा लागेल, त्यामुळे तो आत्ताच काढून ठेवायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं पॉईंट म्हणजे 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलं पाहिजे. कोणत्या उत्पन्नाच्या वर्षाच्या आधारावर घ्या, 2022-23 घ्या किंवा 23-24 घ्या, कोणत्याही वर्षाच्या उत्पन्नाच्या आधारावर तुम्ही उत्पन्न दाखला लागेल 1 लाखापेक्षा कमी. दिव्यांग जर मुलगा असेल तर 40% जास्त अपंग असल्याचे त्याबाबतचे प्रमाणपत्र त्या मुलाकडे असणं आवश्यक आहे. समजा जर एखादी विधवा महिला असेल तर ते विधवाचं सक्षम प्राधिकरणाने किंवा अधिकाऱ्याने दिलेलं प्रमाणपत्र त्यांच्याकडे लागेल. डोमेसाईल म्हणून तुम्ही या ठिकाणी डोमेसाईल वगैरे अशा प्रकारचे हे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार म्हणजेच RTEनुसार 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरता शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय 6+ पाहिजे. म्हणजेच काय, तर बालकाचं वय 6 वर्षापेक्षा जास्त असावं असं गृहीत धरताना सांगण्यात येतील. काय तर 31 डिसेंबर तुम्हाला या ठिकाणी गृहीत दिनांक धरण्यात येणार आहे. आता पालकांना काही सूचना देण्यात आल्या. पालकांना म्हणजेच जे बालक आहे त्यांच्या वडिलांसाठी सूचना आहे. ज्या बालकांची यापूर्वी RTE 25% अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असेल, म्हणजे RTE 25% अंतर्गत तुमच्या मुलांना प्रवेश घेतला आहे तर त्या बालकांना परत फॉर्म भरायचा नाही. सदर बालकाचा पुन्हा अर्ज करता येणार नाही, म्हणजे त्या बालकाने पुन्हा फॉर्म भरायचा नाही. प्रवेश अर्ज भरताना दुसरी सूचना, प्रवेश अर्ज भरताना याबाबत चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास सदरील प्रवेश रद्द केला जाईल. म्हणजेच काय, तर तुमच्या मुलाचं ॲडमिशन कॅन्सल. पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज भरावा. अर्ज भरल्याचे निर्देशन आल्यास सदर अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही. म्हणजे तुम्ही जर का एकापेक्षा जास्त अर्ज करसाल तर तुमच्या मुलाचा फक्त एकच अर्ज हा ग्राह्य धरला जाईल असं सांगण्यात येत आहे. आणि जास्तीचे अर्ज असतील तर तुमचा अर्ज रद्द करण्यात येईल. आता सर्वप्रथम वय बघा, प्ले किंवा ग्रुप नर्सरीला जर तुमच्या पाल्याचं ॲडमिशन घ्यायचं असेल तर वयोमर्यादा 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021. किमान वय हे त्या बाल्याचं 3 वर्ष असावं. कमाल वय 4 वर्ष 5 महिने 30 दिवस. म्हणजेच काय, तर किमान वय 3 वर्ष पाल्याचं आणि कमाल वय 4 वर्ष 5 महिने 30 दिवस. आता या ठिकाणी बघू शकता, जर ज्युनियर KGला पाल्याचं ॲडमिशन घ्यायचं असेल तर 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020. वयोमर्यादा 4 वर्ष किमान वय आणि कमाल 5 वर्ष 5 महिने 30 दिवस. या पद्धतीने त्या बालकाचं वय लागेल. समजा जर बालकाचं ॲडमिशन सिनियर KGला घ्यायचं असेल तर 1 जुलै 2018
ते 31 डिसेंबर 2019 दरम्यान वयोमर्यादा लागेल. किमान वय हे बालकाचे 5 वर्ष लागेल आणि कमाल वय 6 वर्ष 5 महिने 30 दिवस लागेल. समजा जर बालक पहिलीला ॲडमिशन घ्यायचं असेल तर 1 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 वयोमर्यादा, किमान वय 6 वर्ष, कमाल वय 7 वर्ष 5 महिने 30 दिवस. अशा पद्धतीने हे वयाचा चार्ट देण्यात आलेले आहे. या PDF ची लिंक मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला दिलेली आहे. तिथून ही PDF तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा. भेटूया असेच नवीन व्हिडिओत. जय हिंद.